नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल राऊत. श्री विश्वार्पण आयुर्वेदमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले डोळे हे आपल्या शरीराचा अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे आणि सौंदर्याच्या दृष्टीनेही ते फार महत्त्वाचे ठरते. आपल्या डोळ्याभोवती काही वर्तुळे आली असेल तर तरुण वयात सुद्धा आपण वयस्कर दिसतो. त्यामुळे तुम्ही थकलेले किंवा आजारी भासता. यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये पेरिऑर्बिटल सर्कल, अंडर आय सर्कल किंवा डार्क सर्कल असेही म्हणतात. मेकअपमुळे ही काळी वर्तुळे झाकता येतात, परंतु हा त्याच्यावरचा परिपूर्ण उपाय नव्हे. आणि म्हणूनच आज आपण हा डोळ्याच्या आजूबाजूचा काळवंडलेपणा कसा घालवता येईल व याची काय कारणे आहेत याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहेत की ज्यामुळे हा काळवंडलेपणा दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आयुर्वेदानुसार वातदोष आणि पित्तदोष हे दूषित होतात आणि यांचा स्थान संचय होऊन डोळ्याच्या त्वचेखाली वैवर्ण्य किंवा गडदपणा निर्माण होतो. याबरोबरच हार्मोनल इनबॅलन्स तसेच मासिक पाळीतील अनियमितता. सपोज तुम्हाला एखाद्या गोष्टीची एलर्जी असेल किंवा ती वारंवार होत असेल तरीही वर्तुळे येतात. लिव्हर संबंधित काही आजार असले तर, कावीळ असल्यास हे बदल होतात. अशक्तपणा, ॲनिमिया, व्हिटॅमिन ए, ई आणि के याची कमतरता असल्यास हा काळवंडलेपणा होतो. तसेच आपल्या घरामध्ये अनुवांशिकतेमुळे सुद्धा हे घडतं. वाढत्या वयोमानानुसार तुम्हाला कायमस्वरूपी सर्दी होत असेल तर या भागाच्या नसा ह्या हळव्या होऊन हा त्रास होऊ शकतो. व बऱ्याच काळापासून शरीरामध्ये त्वचारोग असेल, सतत रडल्याने ही समस्या निर्माण होते. आहारात मिठाचे प्रमाण हे अधिक प्रमाणात असल्यास, तसेच मानसिक ताण, तणाव, अपुरी झोप, सतत चिंता, भीती, अतिविचार यामुळे ही समस्या तयार होते. अधिक कम्प्युटर व मोबाईलचा वापर याबरोबरच योग्य व चौरस आहार न घेणे, थायरॉइड ग्रंथीची काही विकृती असेल तर हा काळवंडलेपणा निर्माण होतो. व आपल्याला लांबचे किंवा जवळचे पाहताना डोळ्याला त्रास होत असेल किंवा डोळ्यावर ताण येत असेल त्यामुळे सुद्धा डोळ्याच्या आजूबाजूला काळी वर्तुळे येतात. आणि हे दूर करण्यासाठी आता आपल्याला काय करता येईल तर सर्वप्रथम हे दूर करण्यासाठी आपला आहार हा नेहमी संतुलित असावा, प्रोटीन आणि फायबर युक्त असावा, पाणी भरपूर प्यावे आणि यावर घरगुती उपाय म्हणजे चंदन आणि जायफळाची पेस्ट लावावी. ती रात्री लावून सकाळी धुवून टाकावे. चंदन आणि जायफळ तुम्ही उगाळून घेतले तर अतिउत्तम. दुसरा, बदाम तेलाचा हळूवार डोळ्याच्या आजूबाजूला मसाज करावा. यामुळे त्वचेचा रंग हा उजळतो. तसेच काकडीचे गोल काप दिवसातून 2 ते 3 वेळा हे 10 मिनिटांसाठी डोळ्यावर ठेवावे. खोबरेल तेल, एरंडेल तेल हे मिक्स करून लावावे. कुमकुमादी तेल, दूध, हळद, केशर, ग्रीन टी एकत्रित पेस्ट करून लावावे. यामुळे डोळ्याखालील काळे वर्तुळे कमी होण्यास मदत होते. तसेच आयुर्वेदामध्ये यावरील अतिशय उत्तम उपाय म्हणजे तर्पण विधी सांगितलेला आहे. यामध्ये डोळ्याच्या आजूबाजूला पिठाचे आळे बनवून त्यामध्ये औषधीयुक्त तूप किंवा तेल हे सोडले जाते. यामुळे डोळ्यांच्या खालील काळी वर्तुळे हे तर दूर होतातच, परंतु डोळ्यांचे आरोग्यही उत्तमरित्या सुधारते. अशाच उपयुक्त माहितीसोबत आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.